सकाळ सकाळीच ताई ना पोरींच्या शाळेमध्ये गेल्या होत्या, बुक्स वगैरे आणायचे होते, बॅग वगैरे त्याच्यामुळे गेल्या होत्या. आणि दुपारनं ना जास्त गर्दी पडते त्याच्यामुळे सकाळी गेल्या होत्या. आणि बॅग चिवची एवढी क्यूट होती ना, म्हणजे खूप मस्त होती. आणि आद्विकला तीच आवडली होती. आणि मी इकडे बघितलं का एवढं असे शांत बसले होते ना, म्हणजे मला काय व्हायला लागलंय ना मला तेच समजत नाहीये. पण एवढंच की मला कोणाला बोलावंसं वाटत नाही, एकदम शांत शांत बसावं असं वाटतं. आणि हे माझं पिल्लू बॅग बघितली की सोडणार नाही म्हटलं ना की खरंच सोडत नव्हता. आद्विक बॅग दे बोललं तर नाही नाही बोलत होता. मग काय एकाला वेड लागलं की सगळ्यालाच लागलं. सगळेच लेकरं मस्त बॅग अडकून फिरत होते. मग थोड्या वेळाने आद्विक म्हटला मला भूक लागली आहे. आता म्हटलं चला याला ना मी पिझ्झा बनवून देते, कारण चीज थोडस होतं पण जास्त नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं माहितीये का, पिझ्झा बेस अर्धा कट केला, त्याच्यावरती जेवढं चीज होतं तेवढं टाकलं. आणि म्हटलं मग तेच आद्विकला देऊया, कारण पोरी वगैरे तर झोपल्या होत्या. म्हटलं संध्याकाळी यांना परत चीज आणायला लावू, मग पोरींना वगैरे देऊ. पण आद्विक पुरता थोडासा पिझ्झा बनवला होता. मग त्याने मस्त पिझ्झा एन्जॉय केला, कारण त्याला भूक लागली होती. भूक लागली की खाऊ खाऊ करत बसतो. आणि त्याला डाळ भात खावंसं वाटत नाही, त्याला असलं आवडतं बघा खायला. त्याच्यानंतर साहेब बघितले का इकडे पाणी वगैरे घेऊन आला आणि आई पैसे जाऊन बसला. आई ना फ्रेंच फ्राईज बनवत होत्या. मग बघत होता मांजरासारखं आई काय बनवतीये काय नाही. त्याच्यानंतर आई आणि मी किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलो होतो. आईस्क्रीम वगैरे आणायची होती, कारण एवढं गरम व्हायला लागले ना. मग झोपेतनं उठूनच मी गेले होते, कारण खूप गरम व्हायला लागले. मग मस्त आईस्क्रीम आणली, पार्किंगला मस्त असं खात बसलो. आणि आमच्या इथे ना सारखी लाईट जाते, त्याच्यामुळे जास्त गरम होते माहितीये का. मग संध्याकाळी जाऊबाईचा बर्थडे होता, मस्त असा बर्थडे सेलिब्रेशन केला. आणि हा बर्थडे ना खरं तर ताईचा भरपूर दिवसाआधी होता, पण तो व्हिडिओ पण मला अपलोड करणं झालं नाही. म्हटलं ना मी आजारी होते, त्याच्यामुळे भरपूर असे ब्लॉग पेंडिंग होते. तर म्हटलं एक एक अपलोड करूया. मग ताईचा बर्थडे पण छान असा आम्ही सेलिब्रेशन केला. मस्त केक वगैरे कट करून घेतला. आणि ताईच्या बर्थडे मध्ये ना आद्विक नव्हता, कारण तो झोपला होता. त्याच्यामुळे मग काय चिव आणि देवांशी मस्त असे बर्थडे एन्जॉय करत होती. आणि आद्विक बघितलं का बर्थडे वगैरे झाल्यानंतर मस्त झोपेतनं उठला होता. आता कशाचा हा लवकर झोपतोय, भरपूर असं प्रयत्न केल्यानंतर पण तो झोपला नाही, कारण त्याची झोप अगोदरच झाली होती. तर तो असाच करत बसणार. तर जाऊ द्या, असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.